ही रेसिपी दरवर्षी खूप ट्रेंडिंगला असते आणि बहुतेक लोक ही रेसिपी ट्राय करतात. मागच्या वर्षी माझी इच्छा झाली होती, पण काही कारणामुळे जमलं नाही, तर मी यावर्षी ही रेसिपी ट्राय केली आहे. तर आज मी बनवत आहे स्टफ मँगो कुल्फी, जी बहुतेक जणं बनवतात आणि जशी व्हिडिओ बघतात तशी काही जणांना इच्छाही होते बनवायची. तर चला आज बनवूया. तर वेलकम बॅक, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. स्टफ कुल्फी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम कढईमध्ये 2 वाट्या दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार साखर घालायची. जास्त साखर घालायची नाही, जेणेकरून कुल्फी मग ती जास्त गोड होईल. आता कुल्फीसाठी लागणारे म्हणजे मेन कस्टर्डचं मिश्रण. त्यासाठी मी एका छोट्या वाटीमध्ये थोडंसं दूध घेत आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकून घेत आहे. ही पावडर टाकल्यानंतर ती पूर्णपणे चम्मचने मिक्स करत राहायची आणि जेणेकरून त्यामध्ये त्या पावडरच्या गाठी होत नाही आणि पूर्ण पावडर त्या दुधामध्ये मिक्स होते. आता आपल्या दुधाला उकळी आली आणि दूध आपल्याला वाटलं की थोडंसं जाडसर झाले, म्हणजे 4-5 वेळा आपण उकळी येऊन द्यायची, लगेच नाही हे मिश्रण टाकायचं. जरा आपल्याला वाटलं की दूध आता आपलं मस्तपैकी छान आणि जाडसर झालेलं आहे, तर आपण त्यामध्ये आता ही कस्टर्ड पावडरची पेस्ट घालून घेऊया. बघा, मी आता त्यामध्ये ही पेस्ट घालत आहे. पेस्टमध्ये माझ्या एकही गाठ न राहिलेली आहे. मी पूर्णपणे व्यवस्थित मिक्स केलेले आहे. आता मी ही पेस्ट त्यामध्ये घातली की पूर्णपणे चम्मचने मिक्स करेन. आता मिक्स करत राहिली का तुम्ही बघू शकता हे मिश्रण जे आहे आपले ते थोडं जाड जाड होत गेलेलं आहे. अशाच प्रकारे आपले जे मिक्सचर आहे कुल्फीचे ते झाले पाहिजे, तरच कुल्फी व्यवस्थित सेट होईल. आणि ही काही जास्त अवघड रेसिपी नाही आहे, इझी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरी. आता आपले कुल्फीचे मिश्रण मस्तपणे शिजलेले आहे बघा, जाडसरही झालेले आहे आणि मस्तपणे शिजलेलं आहे. आता मी त्यामध्ये केसर घालत आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता, असेल तर घालू शकता. आता मी त्यामध्ये 4-5 पाकळ्या केसरच्या घालून घेत आहे. केसर घातल्यानंतर चम्मचने पुन्हा मी मिक्स करून आता त्यामध्ये आपल्या घरात जी असते साय, आपण दुधावरची साय काढून ठेवतो, ती साय तुम्ही घालू शकता किंवा 1 चम्मच फ्रेश क्रीम जे अवेलेबल आहे ते घालून घ्यायचं 1 चम्मच आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. आता हे आपलं मिश्रण आपलं रेडी आहे. आता आपण मस्त गॅस बंद करून घ्यायचं आणि थोडंसं मिश्रण हे मिक्स करून आपण साईडला ठेवून हे आता थंड करण्यासाठी ठेवून देऊया. मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण मस्तपैकी छान मोठासा आंबा घ्यायचा, छोटा घ्यायचा नाही, जेणेकरून मोठा अवेलेबल असेल तर मोठाच घ्यायचा. बघा, मी मस्त मोठा आंबा घेतलेला आहे. तो आता मी स्वच्छ पाण्यामध्ये हाताने धुवून घेत आहे. त्याच्यावरची सर्व मस्त लस वगैरे काढून हाताने तो धुवून घ्यायचा. आणि आता या आंब्याचा आपण देठ कापून घ्यायचा. देठ कापून घेतला की तो देठ आहे तो फेकून द्यायचा नाही, आपल्याला नंतर उपयोगी पडेल. बघा, आता मी देठ साईडला ठेवला आहे. आता ज्या आंब्याचा बाटा आहे तो मी काढत आहे हळूहळू काढायचा. चाकू साईडला लागली आणि आंब्याला कट जर लागली तर आपलं पूर्ण जे मिश्रण आहे कुल्फीचं ते त्यामधून बाहेर येईल आणि कुल्फी सेटच होणार नाही. आता मी हळूहळू पहिला चाकूने नंतर चिमट्याने असतीच थोडं बाटा हा आहे तो बाहेर काढला आहे. बघा, बाटा आलं. आता हा आपण आंब्यातला जो बाटा आहे तो सेपरेट करून घेतलेला आहे. आता हा आंबा जो आहे तो एका ग्लासवर नाही तर वाटीमध्ये सपोर्ट म्हणून असा आला पाहिजे असा ठेवायचा. त्याच्यानंतर त्यामध्ये आपले कस्टर्डचे जे मिश्रण आहे कुल्फीचे ते मस्त थंड झालेले आहे. ते हळूहळू करून चम्मचने त्यामध्ये भरून घ्यायचे. पूर्णपणे भरायचं नाही, थोडेसे एकदम किंचित अशी वरतून थोडं खाली ठेवायचं. बघा, मी असं आता पूर्ण त्याला भरून घेत आहे त्या कुल्फीच्या मिश्रणाने. आणि जो आपण साईडला तो देठ ठेवलेला होता कापून घेतलेला आंब्याचा, तोच त्याच्यावर आता झाकण ठेवायचा. झाकण ठेवल्यानंतर हा मँगो आता आपण फ्रीजमध्ये 1 नाईटसाठी ठेवून देऊया, जेणेकरून तो मस्तपैकी असा सेट होईल आणि कुल्फीप्रमाणे तो तयार होईल. आता दुसऱ्या दिवशी हा मँगो फ्रीजमधून काढून घ्यायचा आणि त्याला जे आपण गाजर काकडी सोलतो ज्या चिलरने, त्या चिलरने आपण मस्तपणे सोलून घ्यायचा. सर्वात पहिले वरचा जो झाकण आहे आपण देठ ठेवला तो काढून घ्यायचा. आता चिलरने आपण सोलून घ्यायचा. ही रेसिपी खूप इझी आहे, जास्त अवघडही नाही. तर तुम्ही ट्राय करू शकता घरी एकदा आणि नक्की ट्राय करा. मी सांगते म्हणून नक्की ट्राय करा, एकदा ट्राय करून बघा. आता पूर्णपणे आम्ही आंबा सोलून घेतलेला आहे. त्याच्या आता आपण कुल्फीप्रमाणे सर्कलमध्ये काप करून घेऊ. आता कट केल्यावर जरा कुल्फीचा टेक्स्चर बघा तुम्ही, किती छान आणि मस्तपैकी सेट झालेला आहे. बघा कसं झालं आहे ना, एकदम छान आणि मस्तपैकी सेट. सर्व काप करून घ्यायचे गोल गोल आणि त्याच्यावर मस्त केसर स्प्रिंकल करायचे.